सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। परदेशवारीनंतर छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज भुजबळ काय राजकीय भूमिका घेणार याकडे लक्ष। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला धक्क्यांची मालिका। माजी आमदार राजीव साळवी 12 जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। मुंबई पुण्यातही ठाकरे गटाला धक्का। पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपत जाण्याची शक्यता। फडणवीसांची घेतली भेट, तर विलेपार्लेमधल्या उपविभाग प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी। खाते वाटप झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। परदेशवारीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार गैरहजर। बीडमधील हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केसमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास। आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना। पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार। 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। बीड पोलीस ठाण्यामध्ये अचानक नवीन 5 पलंग कसे। आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका, फक्त बीडच का? सर्वच पोलीस ठाण्यामध्ये स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख। बीड पोलीस ठाण्यामध्ये कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा। पलंग आणल्याच्या माध्यमातील बातम्या चुकीच्या। बीड शहर पोलीस ठाण्यामधील सूत्रांची माहिती। जळगावच्या पाळधीमधील राड्या प्रकरणी 7 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यानं झाला होता वाद। गडचिरोलीमधील 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण। 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश। आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम। 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये होता सहभाग। नवीन वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी। 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार। बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। मंत्रिपदावरून डावलल्यानंतर अब्दुल सत्तारांची शेरोशायरी। 2.5 वर्षानंतर मी पुन्हा येईन, सत्तारांना विश्वास। रावसाहेब दानवेंवर यांच्यावर सुद्धा निशाणा। दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं। मुलांना आई वडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना। शिक्षण सोडून शेती करण्याचा सल्ला दिल्यानं हत्या। 4-5 दिवसांपासूनच घरातच ठेवले होते मृतदेह। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलिसांचा शेगावात पंचनामा। हत्येनंतर आरोपी कुठे राहिला, कुणी मदत केली, त्या घटनास्थळाचा घेतला आढावा। हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बोरिवली पूर्व भायखळ्यामधील बांधकामं बंदच राहणार। महानगरपालिका आयुक्तांची स्पष्टोक्ती। प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आज 18 तास पाणीपुरवठा बंद। दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय। उद्याही कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। दुरुस्तीच्या कामासाठी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद। सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। लोणावळ्यामधल्या एकविरा देवीच्या गडावर भाविकांना मधमाशांचा चावा। हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडल्यानं घटना। अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स शहरामध्ये दहशतवादी हल्ला। गर्दीमध्ये ट्रक घुसवत हल्लेखोराकडून गोळीबार। हल्ल्यामध्ये 15 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।